शिवक्रांती टीव्ही, आपली माणसं, आपल्या बातम्या, समाज मनाच्या कल्याणाच्या, हिताच्या, अन्याय अत्याचार निवारणाच्या, ज्ञान विज्ञानाच्या, युवक विद्यार्थ्यांच्या, उद्योगधंद्याच्या, शेतकरी शेतमजुराच्या, आर्थिक राजकीय हिताच्या बातम्या। मराठा विरुद्ध ओबीसी याचिकाकर्ते सत्यशोधक शंकरराव लिंगे, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, ॲडव्होकेट डॉक्टर जयश्री पाटील विरुद्ध महाराष्ट्र शासन मराठा आरक्षण, खोटे कुणबी दाखले, कुणबी मराठा, मराठा कुणबी मागासवर्गीय नाहीत, ओबीसींवरील अन्याय थांबवण्यासाठी हायकोर्टात याचिका दाखल नंबर 3468। ऑनलाईन खात्री करा। चौथी सुनावणी 15 एप्रिल 2024 रोजी दुपारी 2:30 सुरू झाली आणि ती तब्बल 2.5 तास चालली। त्यामध्ये आपले वकील ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी 2 तास युक्तिवाद केला। या याचिकेची सुनावणी सलग होणार आहे। 16 एप्रिल 2024 रोजी दुपारी 2:30 वाजता सुनावणी परत चालू होणार आहे। त्यामध्ये प्रथम ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपलं म्हणणं मांडणार आहेत, ओबीसींच्या वतीनं बोलणार आहेत, ओबीसींच्या याचिकेची बाजू मांडणार आहेत आणि ओबीसींवर मराठा आरक्षणाच्या माध्यमातून कसा अन्याय होतो हे कोर्टाला दाखवून देणार आहेत। हे आरक्षण कसे घाई गडबडे दिलेले आहे, ते कसे बेकायदेशीर आहे। जस्टिस सुकरे मागासवर्गीय आयोग, मराठा जस्टिस शिंदे कमिटी, भोसले कमिटी अशी बेकायदेशीर आहे। 2004 चा GR मराठा कुणबी मराठा एकच असल्याचा रद्द करणे तो बेकायदेशीर आहे। सिद्ध करण्यासाठी अनेक दाखले पुरावे निर्णय, अनेक सुप्रीम कोर्टाचे निर्णय, हायकोर्टासमोर त्याचे पुरावे दाखले देऊन सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहोत। समक्ष पहा, हायकोर्टात या। मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज, संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे, 73 87 37 78 01। एक ओबीसी शंकरराव लिंगे लाखाला भारी, एक दलित कोटीला भारी। डॉक्टर ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, एक महिला 4 कोटीला भारी। डॉक्टर ॲडव्होकेट जयश्री पाटील, जागो ओबीसी जागो।